खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय। भागवत यांच्या सुपरमॅन वक्तव्याचा आधार घेत त्यांनी खोचक टीका केली आहे। मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर देशाने चिंतन करण्याची गरज आहे असं राऊत म्हणाले। तर सुपरमॅनच्या पायाखालची बहुमतांची सतरंजी जनतेने ओढून घेतली असंही राऊत म्हणाले। देशातील कॉमन मॅन हाच सुपरमॅन असल्याचा टोला त्यांनी या ठिकाणी लगावलेला आहे। तर माणसाला सुपरमॅन बनायचं असतं, मग देव बनायचं असतं, अजून खूप काही करण्याची गरज आहे असं लोकांना वाटतं असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं होतं। आणि नाव न घेता मोदींवर टीका केली होती, त्याचाच आधार घेऊन संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावलाय। तो मनुष्य है लेकिन मानवता नहीं, इंसानियत नहीं है। वो मनुष्य बन जाए असली पहले, वहां जाने के बाद उसको लगता है लेकिन मनुष्य से कोई होते अति मानव, सुपरमैन कहते, सुपरमैन फिल्में वगैरह निकलती है उसमें दिखाते हैं कि अलौकिक शक्तियां जिनके पास होती, तो फिर मनुष्य तो अलौकिक बनना चाहता है, सुपरमैन बनना चाहता है, अति मानव बनना चाहता है, लेकिन वहां रुकता नहीं। उसको लगता है कि देव बनना चाहिए, तो देवता बनना चाहता है, लेकिन देवता कहते कि हमसे तो भगवान बड़ा है, तो भगवान बनना चाहता है। एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा 13वा अवतार समजते। एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं की प्रभू श्रीराम यांचं बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलोय। काही लोक स्वतःला सुपरमॅन समजतात, पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसाने खेचून घेतली, तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो। तरीही मोहनराव भागवत यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर चिंतन देशाने केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षानेही केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।